तर नमस्कार मंडळी, शून्यात विश्व निर्माण करणाऱ्या सिरीजच्या भाग 2 मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी जाऊले कामाने, तुम्हाला काम असतं, तुम्हाला खरंच वाटत असणार नाही मी हॉटेल कामाला, तर भाऊ नाही तिथे का ना कडेशी रजिस्टर ऑफिस आहे ते कामाचं। तर 9:30 वाजता गडिंगला मी जाऊन पोचलो। गडिंगला म्हणजे उरानं म्हणजे कवर बसून घ्या आणि ह्यो पण भाऊ बघशीला तुम्ही, त्याला पण काहीतरी तिचे स्वप्न असतील म्हणून तो पण काहीतरी कवरीचं काम करत असेल का सांगा। म्हणून तिथून आम्ही आला आमच्या कामाकडे। तुम्हाला वाटतं कामाचा व्हिडिओ काय करणार, तर आमच्या इथे चालणार आहे म्हणून का ना माझं काम सुटल्यावर ना डायरेक्ट संध्याकाळी हॉटेलवर आला। हॉटेलवर बघतो तर ना पुंडलिक दादा भजी सोडवलेले म्हटल्यावर त्याने म्हटलं मला पण भजी शिकव। मग तिने ना लगेच मला ना शिकवतो, इकडे येऊन आले म्हणून कॅमेरा सेट केलो ना त्यांच्याकडे गेलो ना तिने सांगलेले पीठ कसं मळायचं काय करायचं। तर तुम्ही म्हणजे इथे ज्यूस येतो दुपारचं म्हणून ना इथे आलो, तर तिथे का नाही हॉटेलात कामं करतात का नाही त्यांनी प्रत्येक काहीतरी त्यांचे स्वप्न असते म्हणून का नाही त्यांनी आपल्या प्रत्येकाच्या स्वप्नासाठी इथे काहीतरी काम करतात। तुम्हाला ह्या सगळ्यांची करा नंतर कधीतरी भेट घालून देतो सगळ्यांची। इथे जी आई ती आपली दुसऱ्याच हॉटेल म्हणून काम करणार नाही, सगळी करा आपलं हॉटेल म्हणून काम करणार आहे। तर भावानं कोण आपल्या पोरांच्या शिक्षणासाठी काम करताय, कोण आणि कशासाठी, प्रत्येकाच्या काय काय गरजा असतात, कोणाची तरी स्वप्न मोठी करूची असतात, पोरांची स्वप्न मोठी म्हणून। तर तुम्ही म्हणशाला लई काय काय सांगलेलं, तर हे लई काय काय नाही तर भावानं सत्य आहे ते सत्य सांगलेले। पुंडलिक दादांचं पीठ मळून झाल्यावर ना पुंडलिक दादाने म्हणजे भजी सोडत होता, ते बघ कशी सोडायची असतात, मग ते का भजी सोडताना दाखवतात त्याला थांब। तर पुंडलिक दादा कांदा भजी सोडले, तर तुम्ही बघा पुढे भावान कशी सोडत ती एक एक करून का ना सगळी असं हाताचा गोळा तर दाखवलेली कशी पीठ घट्ट धरायचं काय सही धरायचं एक एक करून। तर ती भजी सोडून झाल्या ना भावानं तर मला दाखवलेली त्यांनी कटिंग कसं करायचं म्हणून ना पहिला माझ्याने मिरच्या दिल्या, तर मिरच्या दिल्याने म्हणतात का ना मिरच्या खडकूच लागलो। तर हळूहळू पहिला का ना पहिला दोन कडकर म्हणते, नंतर तुला जसं हात बसला का ना तसा म्हणून नाही भाऊ इथे जरा तुम्ही म्हणशील संध्याकाळचा कसा, तर संध्याकाळचं माझं ऑफिस लवकर सुटतं, मी लवकर येतो। युवराजचं संध्याकाळी 6 वाजता सुटत आहे, तर माझं का ना 5 वाजता सुटतं, म्हणजे 1 तास बसून काय करणार इकडे तिकडे म्हणून का ना इथे जरा शिकूस मिळत आहे, काहीतरी कसला अनुभव मिळत आहे सगळ्यांचा म्हणून का ना इथे। मग नंतर युवराजला फोन केला, मी आज गावाडे जाणार, आज गावाडे जाणार आहे म्हटलं तू जा म्हटलं। मग मी बसनं जातो म्हटलं का ना स्टॉपवर आलो, स्टॉपवर येऊन बघतोय का ना आमची बस लागूच नव्हती, बस सगळ्यांच्या बस शिवलेल्या म्हणून का ना बरोबर म्हणजे 7:30 वाजता बस आली म्हणजे ना बसमध्ये बसलो, एकदम लास्ट सीट मिळाली। तर बसमध्ये बघशील तर भावानं फुल गर्दी होती गावाकडून पोहोचलो तर रात्री 9:30। तुम्हाला भावानं असेच मोटिवेशनचे ब्लॉग बघूचे असतील का तुम्ही भावानं मला लाईक आणि फॉलो करू लागते आणि युट्यूब सबस्क्राईब करा भावानं।